ए कांचन आवडलं का नाही? ए चल सारिका चला. आवडलं म्हणून तिकडे कुठे चालले? नारळही घेतला का? तिकडून का फिरून आली जाऊन? कडे लावले का पलीकडचे चला. तर काल मागच्या शुक्रवारी आम्ही जरा बाहेर गेलो होतो. तो व्हिडिओ अपलोड करायचं राहून गेलं. तर आता बघू शकता इथं आमचं बाहेर जायची तयारी चालू आहे. आणि आहोनला म्हटलेलं जरा व्हिडिओमध्ये तुम्ही आवाज द्या की, म्हणून त्यांनी मोठ्याने बोलत होते आवाज यायसाठी पूर्ण असा. तर त्यांना म्हटलं म्हणा तुम्ही बोला. तर आम्ही आलो होतो ह्याला कुपवाडला यल्लामा देवीचं मंदिर आहे तिथं आलो होतो. तर असं झालं होतं की आमचं जोची यात्रा होती ना तेव्हा आम्ही यात्रेला गेलो होतो. पण यात्रेमध्ये एक नारळ फोडायचा राहिला होता. 3 नारळ फोडत असतोय पण 2च नारळ फोडले होते आणि ते लक्षातच नाही आलं. घरी आल्यावर लक्षात आलं की एक नारळ आपल्यासोबतच आला आहे म्हणून. मग परत आत्यांना वगैरे विचारल्यावर आत्या म्हटले की जवळ कुठं तरी मंदिर असलं तरी तिथं फोडला तर चालतोय म्हणून. मग त्यामुळे आज आहोनला वेळ पण होता. ते जरा बाहेर गेले होते त्याच्यामुळे आणि त्यामुळे मग कामाला यायला वेळ झाला त्यामुळे ते गेलेच नाहीत. मग म्हटलं चला जाऊन येऊया म्हटलं टाईम आहे त्यावर. मग शुक्रवारी गेलो होतो. तो व्हिडिओ आज मी अपलोड करायला लागले. तर खूप सुंदर मंदिर आहे हे कुपवाडच्या यल्लामा देवीचं. काय झालं का अगरबत्तीचं? ते देवीच्या इथंच लावले ते द्या तर बघू शकता इथं कांचन किती खुश झाली आहे. कारण जे आम्ही अगरबत्ती घेऊन आलो होतो सोबत ती त्यांनी डायरेक्ट देवीच्या आतमध्ये मंदिरामध्ये लावली होती. त्याच्यामुळे ती खूप खुश झाली होती. कारण आम्ही तिला पाठवलेलं की अगरबत्ती तिथंच राहिली म्हणजे तिने तिथं ठेवली होती देवीच्या समोर. तर ती घेऊन यायचं म्हटलं तिथं अगरबत्ती मी जाते लावायचं होतं स्टँड त्या स्टँडला लावूया म्हणून. तर ती आणायला गेली तेव्हा त्या तिथं पूजा करत होते. ते म्हटले आत लावल्या म्हणून. मग खूप छान वाटलं आपली अगरबत्ती डायरेक्ट देवीच्या समोर लावली म्हणून. तर देवीच्या आवारात ना 2-3 मांजराची पिल्लं होती. मला मांजराची खूप भीती वाटते आणि त्यामुळे मी इकडं तिकडं पळत होते. ती माझ्या मागं पळत होती. तर थोडा वेळ इकडं तिकडं करूच तर आरतीचं टाईम झालं आणि मग ते आम्हाला आरती पण भेटली. ते वाजायला आल्यावर लक्षात आलं की हां आरती चालू आहे म्हणून. मग आम्ही आरती पण घेतली. तर खूप छान वाटलं आणि योगायोगाने आम्हाला आरती भेटली कारण आम्हाला माहीत नव्हतं आरतीचं हे टायमिंग आहे ते. आणि नंतर आम्हाला त्यांनी केळाचा प्रसाद पण दिला. तर खूप भारी वाटलं. आणि मग नंतर आम्ही तिथून माघारी आलो. तर बघू शकताय तुम्ही कांचन किती खुश झाली. आरती पण भेटली त्याच्यामुळे. आणि म्हटलं आता चला बाहेर आलोयच म्हटल्यावर काहीतरी खाऊन जाऊया. आता दरवेळेसच आम्ही असं करतो. तुम्हाला तर माहितीच आहे बाहेर आलं ना आम्हा दोघींना तरी काहीतरी खाऊन गेल्याशिवाय हे छान वाटत नाही. आम्ही एक हां एक घेतला तरी आम्ही 3 चमच्यातच खात असतोय. आणि आहोने ऑर्डर केली होती भेळ आणि कांचनी शेवपुरी. माझं यायचं आहे अजून. त्यांचं आले तर खाऊन घेऊया. वेळ तर सारिकाने घेतला डोसा. कसे खाते बघा. हे कांचनला पाणीपुरी पाहिजे पण हे पुण्या वेळ घेतलेलं त्यातच हाणायला लागलं. कसं लागते टेस्ट कशी आहे? खरं आहे चांगली का उगाच? खरंच चांगली आहे. कांचन भेळ कशी आहे? हां पाणीपुरी पण आली बघा. ह्याची पाणीपुरी शेवपुरी हां शेवपुरी बघा शेवपुरी टाकली. भेळ शेवपुरी मसाला डोसा आणि सगळं मिळून आम्ही खाणार आहे. सारिका बरोबर येत सारिका बघा खाऊन खाऊन किती मोठी झाली आणि हे बघा किरकोळ. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा आणि सांगताच तुम्ही. आणि मी पण खूप एक्सायटेड असते कमेंट्स वाचण्यासाठी. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.